हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल. मागील व्हिडिओमध्ये आपण डेफिनेट इंटिग्रलचं इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या आणि त्याच्यावर बेस्ड एक्झाम्पल. सो आज आपण स्टार्ट करत आहोत ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल. त्यातला फर्स्ट पार्ट आहे तो आपण बघणार आहोत मीन व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. सो आपल्याला मीन व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची दिलेल्या फंक्शनची, ते एक ऍप्लिकेशन आज आपण बघणार आहोत आणि त्याच्या पुढलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो सुरुवात करूया. सो मीन व्हॅल्यू, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय इज इंटिग्रेबल ओव्हर द इंटरवल a is less than or equal to x is less than or equal to b, or we say that close interval a comma b, then the mean value of the function y is equal to f of x over this close interval a comma b is given by the formula. So या ठिकाणी f of x हे जे काय आहे हे इंटिग्रेबल फंक्शन आहे ओव्हर द क्लोज इंटरवल a comma b. देन त्या केसमध्ये त्या फंक्शनची जी काय मीन व्हॅल्यू आहे ती आपण फाइंड आउट करणार आहोत. त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे, त्याला आपण डिनोट करू आयदर y रेस टू बार किंवा y बार इज इक्वल टू, किंवा त्याला आपण y आणि सफिक्सला मीन असं लिहूया, आणि इज इक्वल टू 1/b मायनस a इंटू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b y dx, दॅट इज नथिंग बट इक्वल टू 1/b मायनस a इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx. सो हा जो काय आहे तो आपला मीन व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे. सो आता याच्यामध्ये एक नोट आहे, दॅट इज y मीन इज द एरिया अंडर द कर्व डिवायडेड बाय द विड्थ. सो हे आपल्याला लक्षात घ्यायचे की आपण जो y मीन फाइंड आउट करत आहोत तो नथिंग बट काय डिनोट करतो, तर एरिया अंडर द कर्व विच डिवायडेड बाय द विड्थ ऑफ दॅट कर्व. सो या ठिकाणी आपण काही युजफुल हिंट्स बघणार आहोत. सो त्यातली पहिली हिंट्स आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स साइन एक्स अँड कॉस एक्स आर द पिरियडिक विथ पिरियड 2π. सो साइन एक्स आणि कॉस एक्स जे काय आहेत ते पिरियडिक फंक्शन आहेत आणि त्यांचा जो पिरियड आहे तो 2π आहे. म्हणजे जर आपण साइन एक्स आणि कॉस एक्सचा ग्राफ बघितला तर आफ्टर 2π या पिरियड नंतर तो जो काही ग्राफ आहे तो रिपीट होत राहतो. सो दिस इज नथिंग बट पिरियडिक फंक्शन. देन सेकंड वन आहे द पिरियड ऑफ साइन px अँड कॉस px इज t इज इक्वल टू 2π बाय p. सो इन केस ऑफ साइन एक्स किंवा कॉस एक्स तिथे काहीतरी अँगल्सचे मल्टिपल असतील. सपोज p हा मल्टिपल असेल तर त्या केसमध्ये त्या फंक्शनचा जो काही पिरियड असणार आहे तो t इज इक्वल टू 2π बाय p असा असणार आहे. त्यानंतर थर्ड वन आहे, इन पर्टिक्युलर इफ y इज इक्वल टू f ऑफ x इज अ पिरियडिक फंक्शन हॅव्हिंग पिरियड t, देन y मीन इज. सो y मीन फाइंड आउट करण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो असा आहे की y मीन इज इक्वल टू 1/t इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू t y dx, किंवा त्याला आपण असं लिहू शकतो इज इक्वल टू 1/t इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू t f of x dx. सो हा जो फॉर्म्युला आहे पर्टिक्युलर तो पिरियडिक फंक्शन साठीचा आहे आणि याच्या अगोदर जो फॉर्म्युला आपण बघितला तो इन जनरल नॉर्मल कर्व साठीचा. सो एक्झाम्पल बघतोय आपण. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू 4 - x² ओव्हर द क्लोज इंटरवल 0,2. सो आता याचं सोल्युशन बघतोय आपण. सॉल्युशन गिवन y इज इक्वल टू 4 - x². सो हे जे काय आहे ते आपल्याला फंक्शन दिले, दॅट इज f ऑफ x, आणि ओव्हर द क्लोज इंटरवल 0,2. सो या ठिकाणी आपल्याला a आणि b ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. सो आता डायरेक्टली आपण फॉर्म्युला लिहूया. सो द मीन व्हॅल्यू ऑफ y इज इक्वल टू f ऑफ x ओव्हर द क्लोज इंटरवल a, b इज गिवन बाय. सो जो काही फॉर्म्युला आहे तो आपण या ठिकाणी लिहितोय, दॅट इज y मीन इज इक्वल टू 1/b मायनस a इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx. सो या ठिकाणी आपल्याकडे a जो आहे तो 0 आहे, b जो आहे तो 2 आहे, आणि f ऑफ x हा जो आहे तो 4 - x² आहे. सो रिस्पेक्टिव्हली त्या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इथे. सो इक्वल टू 1/2 - 0 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 ब्रॅकेटमध्ये 4 - x² ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड देन dx. तर ते या ठिकाणी बघा हा जो काय आहे 4 - x² याचं कॉमन इंटिग्रेशन घेतलेलं आहे. सो नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ते सेपरेट करून घेणार आहोत. सो हा जो 1/2 आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये ही या ठिकाणी बघा 4 आहे. सो 4 जो आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशन येईल फ्रॉम 0 टू 2 dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2 x² dx. अगेन हे क्लोज ब्रॅकेट कम्प्लिटेड. नेक्स्ट स्टेप येईल 1/2 ऍज इट इज राहणार आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 दॅट इज x, आणि इथे लोअर लिमिट इज 0 अँड अप्पर लिमिट इज 2 मायनस या ठिकाणी x² इंटिग्रेशन जे आहे ते x⁻³ येईल, जो काय आपला x⁻n
इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार एक्स रेस टू n+1 अपॉन n+1, त्यानुसार तो एक्स क्यूब अपॉन 3 येईल आणि या ठिकाणी लोअर लिमिट येईल 0 आणि अप्पर लिमिट इज 2. सो हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट येतं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 हा असंच राहणार आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे फक्त एक्स आहे. सो अप्पर लिमिट पुट केलं तर 2 येईल आणि मायनस लोअर लिमिट इज 0. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. देन मायनस या ठिकाणी बघा 1/3 जो आहे तो याला मल्टिप्लाय आहे. सो तो बाहेर घ्या. सो 1/3 ब्रॅकेटच्या आतमध्ये राहील फक्त एक्स क्यूब. सो पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट केलं तर ते येईल 2 क्यूब मायनस त्यानंतर लोअर लिमिट पुट केलं तर ते 0 क्यूब. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड देन लास्ट वन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 इंटू 2 मायनस 1/3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 क्यूब. अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो नेक्स्ट मागच्या स्टेपमध्ये जे काही होतं ते सिम्प्लिफाय करून घेतलंय आपण. आता पुढे आपल्याला मिळेल इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये हा 4 इंटू 2 8 होऊन जाईल मायनस हा 2 क्यूब म्हणजेच 8 होईल आणि डिवायडेड बाय 3 हा ऍज इट इज राहील. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. नेक्स्ट स्टेप आता इथे बेस सेम होईल. सो इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 8 24 मायनस 8 आणि थ्रू आउट डिवायडेड बाय 3. सो इज इक्वल टू 1/2 ऍज इट इज इंटू ब्रॅकेटमध्ये 24 मायनस 8 इज 16 डिवायडेड बाय 3. सो आता याला सिम्प्लिफाय करूया. सो 2 1s are 2, 2 8s are 16. सो इट इज 8/3. सो फायनली आपल्याला वाय मीनची व्हॅल्यू मिळालेली आहे 8/3. दॅट इज द फायनल आन्सर. सो या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल बघतोय आपण. दॅट इज फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3 इन द रेंज 0 इज लेस दॅन और इक्वल टू x इज लेस दॅन और इक्वल टू 1. सो आता या ठिकाणी बघा जे काही फंक्शन आहे ते आपल्याला दिलेलं आहे x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3 आणि रेंज जी आहे ती एक इंटरवल न देता इनइक्वेलिटीच्या फॉर्म मध्ये दिली आहे. सो या ठिकाणी 0 जो काय आहे ते आपलं लोअर लिमिट असणार आहे आणि 1 जो काय आहे ते अप्पर लिमिट असणार आहे. सो बघूया आता याचं सोल्युशन. सो सोल्युशन हिअर y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3 आणि a जो आहे तो 0 आहे आणि b इज इक्वल टू 1 आहे. सो तर या ठिकाणी आपण डायरेक्टली फॉर्म्युला लिहिणार आहोत. सो वी हॅव y मीन इज इक्वल टू 1/b मायनस a इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx. सो या ठिकाणी ह्याच्या व्हॅल्यूज सो या ठिकाणी आपल्याला मिळेल y मीन इज इक्वल टू 1/1 मायनस 0 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3 dx. सो यालाच आपण सिम्प्लिफाय केलं तर y मीन इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 3 dx. याला आपण इक्वेशन नंबर 1 डिनोट करत आहोत. आता हे जे काही इंटिग्रेशन आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार आहोत. सो पुट करूया x² प्लस 3 इज इक्वल टू t. देन आता आपण याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x. सो वी गेट जो x² आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x प्लस 3चं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते 0 येईल आणि इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह येईल dt बाय dx. याला आता सिम्प्लिफाय करूया पुढे. सो आता यामध्ये बघा ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये इथे x इंटू dx आहे. सो या साईडला आपल्याकडे 2x आहे. सो आपण फक्त x dx मिळवणार आहोत. त्याच्यासाठी हा 2 पलीकडे शिफ्ट करा आणि हा dx इकडे शिफ्ट करा. सो x इंटू dx इज इक्वल टू dt बाय 2. जो हा 2 मल्टिप्लाय होता तो इकडे जाऊन डिवाइड होईल आणि हा जो dx इथे डिवाइड होता तो इकडे येऊन x ला मल्टिप्लाय होईल. सो आपल्याला x dx इज इक्वल टू dt बाय 2 मिळालं. आता जसं की आपण व्हेरिएबल चेंज केलं x मधून t मध्ये तसंच आपल्याला काय करायचे x चे जे काही लिमिट आहेत 0 टू 1 हे पण चेंज करायचे आपल्याला t च्या फॉर्म मध्ये. सो बघूया. सो या ठिकाणी आपण x² प्लस 3 इज इक्वल टू t पुट केलं होतं. सो आता या ठिकाणी x चे लिमिट लिहून घेतलेत मी. सो 0 आणि 1. सो हे लोअर लिमिट हे अप्पर लिमिट. सो आधी 0 जो आहे तो याच्यामध्ये पुट करूया. सो 0² प्लस 3. सो t इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल फक्त 3 मिळेल म्हणजे टीचं जे काही लोअर लिमिट असणार आहे ते 3 असेल. त्यानंतर आता एक्सचं अप्पर लिमिट आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सो 1² प्लस 3 दॅट इज 1 प्लस 3 दॅट इज 4 आलं. सो टीची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळाली. सो t इज इक्वल टू 4 हे झालं टीचं अप्पर लिमिट. सो अशा प्रकारे आपण एक्सचे ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्याच्या अकॉर्डिंग टीचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट फाइंड आउट करून घेतलेले आहेत. सो ते या ठिकाणी इक्वेशन 1 बिकम्स जे काही इक्वेशन 1 होतं त्याच्यामध्ये y मीन इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 3 टू 4 रूट टी अपॉन 2 dt. सो ते जे काय होतं ते x इंटू रूट ऑफ x² प्लस 3 dt dx होतं. सो x dx ला आपण dt बाय 2 असं लिहिणार आहोत आणि रूट ऑफ x² प्लस 3 होतं. सो x² प्लस 3 म्हणजेच t आहे. सो ते t येईल. आता याला सिम्प्लिफाय करूया.
सो या ठिकाणी बघा 1/2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, सो तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशनच्या आतमध्ये इंटिग्रेशन फ्रॉम 3 to 4 टी रेस टू हाफ. सो आता टी स्क्वेअर रूट जो आहे त्याला मी टी रेस टू हाफ असं लिहून घेतलेलं आहे आणि देन dt ॲज इट इज. वाय मीन इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये टी रेस टू 3/2 होल डिव्हायडेड बाय 3/2. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. इथे लोअर लिमिट इज 3 अँड अप्पर लिमिट इज 4. सो या ठिकाणी बघा जो आपण एक्स रेस टू एनचा जो फॉर्म्युला आहे तो यूज केला आहे. सो टी रेस टू हाफचं इंटिग्रेशन येईल टी रेस टू हाफ प्लस 1 दॅट इज टी रेस टू 3/2 आणि थ्रू आउट डिवायडेड बाय 3/2. आता हा जो 2 आहे तो याला डिवाइड आहे, वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सो इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2 इंटू टी रेस टू 3/2 थ्रू आउट डिवायडेड बाय 3 आणि अगेन हे ब्रॅकेटच्या इथे लोअर लिमिट इज 3 अँड अप्पर लिमिट इज 4. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला सबस्टिट्यूट करायच्यात, पण त्याच्या आधी हा जो 2/3 आहे तो कॉन्स्टंट मल्टिप्लाय तो आपण बाहेर काढून घेऊया. सो नेक्स्ट स्टेप येईल इक्वल टू 1/2 इंटू 2/3 इंटू ब्रॅकेटमध्ये टी रेस टू 3/2 आणि इथे लोअर लिमिट इज 3 अँड अप्पर लिमिट इज 4. सो आता या ठिकाणी बघा हे 2 कॅन्सल होऊन जातील, फक्त काय राहील 1/3 ब्रॅकेटमध्ये 4 रेस टू 3/2 मायनस 3 रेस टू 3/2. सो या ठिकाणी बघा आधी अप्पर लिमिट पुट केलं आपण, देन मायनस लोअर लिमिट ह्या फंक्शनमध्ये. सो याला सिम्प्लिफाय करून घेऊया. सो फायनली आपल्याला मिळेल वाय मीन इज इक्वल टू 1/3 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 रेस टू 3/2 नथिंग बट 8 मायनस 3 रेस टू 3/2 इज 3 इंटू √3. अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो हे झालं आपलं फायनल आन्सर. हे आपल्याला मिळाले फंक्शनची मीन व्हॅल्यू. सो आता आपण नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल बघत आहोत. थर्ड एक्झाम्पल आहे फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ द फंक्शन y इज इक्वल टू x² मायनस 4x प्लस 3 बिटवीन द पॉइंट्स वेअर इट कट x ऍक्सिस. सो आता या ठिकाणी आपल्याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट नाही दिलेलं, सो ते फाइंड आउट करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. सो बघूया याचं सोल्युशन. सो सोल्युशन हिअर द कर्व y इज इक्वल टू x² मायनस 4x प्लस 3 कट्स द x ऍक्सिस इन द पॉइंट्स वेअर y इज इक्वल टू 0. म्हणजे ही जी काय कर्व आहे x² मायनस 4x प्लस ही कर्व एक्स ऍक्सिसला ज्या पॉइंटमध्ये कट करत असेल त्यावेळेस तिचा जो काय वाय कोऑर्डिनेट असणार आहे तो 0 असणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय की या इक्वेशनमध्ये y इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे. सो पुट y इज इक्वल टू 0 इन y इज इक्वल टू x² मायनस 4x प्लस 3. सो याच्यामध्ये 0 पुट केल्यावर आपल्याला काय मिळेल, एक क्वाड्रेटिक इक्वेशन मिळेल x² मायनस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. सो या ठिकाणी आपल्याला फॅक्टराइज करायचंय. सो या ठिकाणी x² चा कोएफिशियंट जो आहे तो 1 आहे, म्हणजे जो काही कॉन्स्टंट टर्म आहेत आपल्याला तिचे फॅक्टर शोधायचे. तर ते फॅक्टर असे शोधायचे की त्यांचा प्रोडक्ट केला तर 3 येईल आणि ऍडिशन केली तर -4 येईल. सो आता बघा 3 चे प्रोडक्ट फॅक्टर शोधलेत आपण या ठिकाणी, दॅट इज -3 अँड -1. प्रोडक्ट केला तर मायनस मायनस इट बिकम प्लस, सो इट इज 3 आणि ऍडिशन केले तर -4. सो आपल्याला डायरेक्टली फॅक्टर मिळालेत, दॅट इज x-3 इंटू x-1 इज इक्वल टू 0. म्हणजे त्या केसमध्ये आपला x जो काय असणार आहे तो आयदर 3 असेल किंवा x इज इक्वल टू 1 असणार आहे. सो आपल्याला या ठिकाणी बघा लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मिळाले. सो लोअर लिमिट इज 1 आणि अप्पर लिमिट इज 3. सो आता आपल्याकडे फंक्शन पण आहे, अप्पर लिमिट लोअर लिमिट पण आहे. सो आपण डायरेक्टली हे करूया, वाय मीनची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो त्याच्या आधी द 2 पॉइंट्स ऑन एक्स ऍक्सिस आर 1,0 अँड 3,0. सो ह्या 2 पॉइंटमध्ये ती जी काय कर्व आहे ती एक्स ऍक्सिसला कट करते. सो या ठिकाणी ए जो आहे तो 1 आहे आणि बी जो आहे तो 3 आहे. सो आता फॉर्म्युला लिहून घेऊया. वाय मीन इज इक्वल टू 1/b मायनस ए इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय dx. सो त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो वाय मीन इज इक्वल टू 1/3 मायनस 1 इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 ब्रॅकेटमध्ये x² मायनस 4x प्लस 3 dx. सो आता या ठिकाणी बघा हे जे काही इंटिग्रेशनच्या आतमध्ये आहे त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन आहे. सो प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घेऊया. सो 1/2 ठीक आहे. सो 3 मायनस 1 केलं तर तो 2 येईल, तो कॉमन येईल सगळ्यांच्या ह्याच्यात आणि स्क्वेअर रूट मध्ये येईल. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 x² dx मायनस या ठिकाणी 4x आहे त्यातला 4 इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशन मध्ये येईल 1 इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 x dx प्लस या ठिकाणी जो 3 आहे तो अगेन बाहेर येईल आणि इंटिग्रेशन येईल फ्रॉम 1 to 3 dx. ठीक आहे. आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता नेक्स्ट स्टेप आपण यांचे इंटिग्रेशन फाइंड आउट करून घेऊया. सो इज इक्वल टू 1/2 ऍज इट इज राहील. स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये x²चं इंटिग्रेशन येईल, दॅट इज x³ आणि या ठिकाणी लोअर लिमिट इज 1 अँड अप्पर लिमिट इज 3 -4 इंटू एक्सचं इंटिग्रेशन येईल x²/2. या ठिकाणी अगेन लोअर लिमिट इज 1 अँड अप्पर लिमिट इज 3
प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1चं इंटिग्रेशन आले x आणि या ठिकाणी परत लोअर लिमिट इज 1 आणि अप्पर लिमिट इज 3. अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यूज पुटअप करून घेणार आहोत. सो इज इक्वल टू 1/2 स्क्वेअर, इथे स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता हे फर्स्ट सॉल्व्ह करतोय आपण. सो या ठिकाणी अप्पर लिमिटची जी काय व्हॅल्यू आहे 3 ती सबस्टिट्यूट करूया. सो 3³ मायनस 1³ हे ब्रॅकेट कम्प्लिटेड मायनस हा 4 आणि इथे जो काही 2 होता डिवाइड तो आपण बाहेर काढून घेतला आहे. सो 4/2 आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये फक्त x² राहील. सो इट इज 3² मायनस 1² प्लस या ठिकाणी 3 इंटू ब्रॅकेटमध्ये x आहे सिंगलटन. सो 3 मायनस 1 येईल. अप्पर लिमिट इज 3 आणि लोअर लिमिट इज 1. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड देन हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता या ठिकाणी बघा माझा 1/3 जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर काढायचा राहिला होता. सो तो मी नेक्स्ट स्टेपमध्ये बाहेर काढलाय. सो इज इक्वल टू 1/2 इंटू स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण हा 1/3 कॉमन घेतलाय आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये 3³ दॅट इज 27 मायनस 1³ इज 1 मायनस 2 राहील या ठिकाणी 4/2 इज 2 आणि ब्रॅकेटमध्ये 3² इज 9 मायनस 1² इज 1 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 2. सो आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो नेक्स्ट स्टेप आपल्याला मिळेल इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 27 मायनस 1 इज 26/3 मायनस 2 इंटू 9 मायनस 1 इज 8 प्लस 3 इंटू 2 इज 6. सो इक्वल टू आपल्याला मिळेल 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 26/3 ॲज इट इज मायनस 2 इंटू 8 इज 16 प्लस 6. यालाच अगेन परत सिम्प्लिफाय केलं तर इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 26/3 मायनस 10 मायनस 16 प्लस 6 इज मायनस 10 अँड देन त्याला सिम्प्लिफाय केलं फर्दर पुढे तर 1/2 इंटू 26 मायनस 30 डिवायडेड बाय 3. सो या ठिकाणी ही जी काय आहे ते बेस सेम करून घेतलाय. सो याला परत सिम्प्लिफाय करूया आपण. सो फायनली आपल्याला मिळेल y मीन इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेटमध्ये 26 मायनस 30 इज मायनस 4 डिवायडेड बाय 3. या ठिकाणी डिव्हिजन होईल 2 1 जार 2 2 मायनस 2 जार 4. सो या ठिकाणी मायनस 2/3 हे काय मिळेल आपल्याला फायनली y मीन मिळेल. हे झालं आपलं फायनल आन्सर. द instantaneous value of an alternating current in amperes is given by small I is equal to 20 sin omega t plus sin 3 omega t. Find the mean value of the current over the range t is equal to 0 to t is equal to pi by omega. ठीक आहे. सो आता हे जे काही एक्झाम्पल आहे ते एक इलेक्ट्रिक सर्किट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे दिले इन्स्टंटेनियस व्हॅल्यू दिलेली आहे अल्टरनेटिंग करंटची जी की अँपिअरमध्ये एक्सप्रेस केली जाते. त्याच्यासाठीचं जे काही इक्वेशन आहे ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सो या ठिकाणी आपला एफ ऑफ एक्स जो आहे थोडक्यात आपण म्हणू त्याला तर तो आहे आपला 20 साइन ओमेगा टी प्लस साइन 3 ओमेगा टी. म्हणजे आता एफ ऑफ एक्स पण नाही म्हणता येणार पण टी म्हणणार आहोत कारण या ठिकाणी टी मध्ये फंक्शन आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याची रेंज पण दिलेली आहे डायरेक्टली दॅट इज टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू पाय बाय ओमेगा. म्हणजे या ठिकाणी 0 जे आहे ते लोअर लिमिट असणार आहे आणि पाय बाय ओमेगा जे आहे ते अप्पर लिमिट असणार आहे. सो आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. सो आता सोल्युशन बघूया याचं. सो सोल्युशन गिवन जे काय आहे दॅट इज स्मॉल आय इज इक्वल टू 20 साइन ओमेगा टी प्लस साइन 3 ओमेगा टी. याला आपण इक्वेशन नंबर 1 डिनोट करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला बघायचंय जो काही फॉर्म्युला आहे तो लिहायचा आहे. सो द मीन व्हॅल्यू ओव्हर द रेंज x is equal to a to x is equal to b is given by सो आय मीन. आता या ठिकाणी बघा आपण आय ह्या फंक्शन साठीची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. मागे जे एक्झाम्पल आपण बघितले होते त्याच्यामध्ये y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं होतं. सो या ठिकाणी आय इज इक्वल टू एफ ऑफ टी अशा फॉर्म मधलं काहीतरी एक्सप्रेशन आहे आपल्याला म्हणून आपण आय आणि सफिक्स मीन इथे लिहित आहोत. सो इज इक्वल टू 1/b मायनस ए इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी आय इंटू डी टी. ठीक आहे. सो आता या ठिकाणी आपल्याला त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. सो आय मीन इज इक्वल टू 1/. सो या ठिकाणी बी जो आहे तो आपला किती आहे पाय अपॉन ओमेगा आहे आणि मायनस ए जो आहे लोअर लिमिट दॅट इज 0 आणि इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय ओमेगा आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये आय म्हणजे जे काय आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली आहे फंक्शनची ती लिहिणार आहोत आपण या ठिकाणी दॅट इज 20 साइन ओमेगा टी प्लस साइन 3 ओमेगा टी आणि दॅट डी टी. सो या ठिकाणी बघा पाय बाय ओमेगा मायनस 0 सो तो पाय बाय ओमेगाच येणार आहे आणि हा ओमेगा जो डिवाइड आहे तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल.
सो नेक्स्ट स्टेप येईल इक्वल टू ओमेगा अपॉन पाय. आता स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आता या ठिकाणी बघा इंटिग्रेशन आहे आणि या दोन फंक्शनची ऍडिशन आहे. सो आपण नेक्स्ट स्टेप काय करतो, प्रत्येकाचं इंटिग्रेशन सेपरेट घेतो. सो स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये आता या ठिकाणी बघा ह्या फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. त्याच्यामध्ये 20 जो आहे तो कॉन्स्टंट आहे. सो तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, इंटिग्रेशनच्या आतमध्ये येईल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय ओमेगा साइन ओमेगा टी dt प्लस या ठिकाणी साइन 3 ओमेगा टी आहे, इथे कॉन्स्टंट नाहीये सो त्याला ऍज इट इज लिहिणार आहोत. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय ओमेगा साइन 3 ओमेगा टी dt. या ठिकाणी हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो आपण हे काय केलं, जस्ट हे सेपरेट एकत्रित होते इंटिग्रेशन, त्याला सेपरेट करून लिहिलं आहे. आता नेक्स्ट याला सिम्प्लिफाय करूया. आय मीन इज इक्वल टू काय मिळाला, ओमेगा अपॉन पाय स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 20 जो कॉन्स्टंट होता तो ऍज इट इज राहील आणि आपला जो इंटिग्रेशन होतं ते साइन ओमेगा टीचं होतं. तर साइन ओमेगा टी, सो साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस एक्स येतं. सो या ठिकाणी मायनस कॉस ओमेगा टी आलं. पण आता त्या ठिकाणी बघा टी नाहीये तर ओमेगा टी आहे, बरोबर. म्हणजे हा जो काही ओमेगा आहे तो तुमच्या टीला मल्टिप्लाय आहे. त्यामुळे आपण कंपोजिट फंक्शन जर असेल इंटिग्रेशनच्या आतमध्ये तर जो कोणी त्या केसमध्ये काय करायचं, आपण एक्सचं कोएफिशियंट बघत होतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे तो टी मध्ये आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी टीचं कोएफिशियंट चेक करतो. तर या ठिकाणी बघा टीचं कोएफिशियंट आहे तर तो ओमेगा आहे, म्हणून आपण त्या ओमेगाने काय करणार आहोत, ह्या पूर्ण इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूला डिवाइड करणार आहोत. या ठिकाणी हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट होईल आणि या ठिकाणी येईल आपलं लोअर लिमिट दॅट इज 0 आणि अप्पर लिमिट इज पाय बाय ओमेगा. प्लस आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय होतं, आपलं इंटिग्रेशन ऑफ साइन 3 ओमेगा टी होतं, बरोबर. सो त्याचं जे काय आहे अगेन कंपोजिट फंक्शन आहे 3 ओमेगा टी, म्हणजे त्या ठिकाणी टीचा जो काही कोएफिशियंट आहे तो 3 ओमेगा होता. सो आपण आधी त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करणार आहोत दॅट इज मायनस कॉस, बरोबर. सो ते मायनस कॉस 3 ओमेगा टी येईल आणि थ्रू आउट डिवायडेड बाय ह्या टीचा जो काही कोएफिशियंट आहे तो 3 ओमेगा होता, म्हणून या 3 ओमेगाने इथे डिवाइड करू आपण. आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. अगेन इथे लोअर लिमिट इज 0 आणि अप्पर लिमिट इज पाय बाय ओमेगा आणि हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता हे झाले आपल्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूज काढून. आता नेक्स्ट स्टेप आपण काय करणार आहोत, अप्पर लिमिट आधी सबस्टिट्यूट करणार मायनस देन लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणार आहोत. सो इज इक्वल टू ओमेगा अपॉन पाय स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये. आता या ठिकाणी बघा हा जो ओमेगा आहे हा कॉसला डिवाइड आहे, सो तो कॉन्स्टंट आहे आणि तो या लिमिट जे आहे लिमिट आपण पुट करणार आहोत त्याच्यावरती हा म्हणजे हा इंडिपेंडंट आहे, ठीक आहे. याच्या व्हॅल्यूनं काही फरक पडणार नाही, तो कॉन्स्टंट आहे. सो तो आपण बाहेर काढून घेऊया आणि शिवाय हे मायनस साइन पण आपण बाहेर काढत आहोत. सो मायनस 20 अपॉन ओमेगा. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये या ठिकाणी बघा कॉस ऑफ ओमेगा टी आहे, आपल्याला अप्पर लिमिट पुट करायचंय. सो आपण पाय बाय ओमेगा ही व्हॅल्यू जी आहे ती कोणाची सबस्टिट्यूट करणार आहोत, तर टी साठी सबस्टिट्यूट करणार आहोत. सो तो जो ओमेगा आहे तो ऍज इट इज राहील आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये पाय अपॉन ओमेगा मायनस कॉस ऑफ या ठिकाणी ओमेगा आणि इंटू या ठिकाणी टी ची व्हॅल्यू जी आहे ती 0 येईल, ठीक आहे. सो या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून होतील. त्यानंतर ना मायनस आपण पुढच्या याच्यामध्ये बघा हा जो मायनस साइन आहे आणि अपॉन 3 ओमेगा आहे, ठीक आहे. सो त्याच्यासाठीचा हा मी मायनस साइन आहे ते इथे दिलेला आहे आणि 1 अपॉन 3 बाय ओमेगा तो पण आपण इथे कॉमन काढत आहोत. सो 1/3 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉस ऑफ 3 ओमेगा टी. सो कॉस ऑफ 3 ओमेगा राहील आणि टीच्या जागी आपण अप्पर लिमिट पुट करतोय दॅट इज पाय बाय ओमेगा. हे पुट केल्यानंतर ना आणि नेक्स्ट परत मायनस लोअर लिमिट सबस्टिट्यूट करतोय आपण या ठिकाणी. सो कॉस ऑफ 3 ओमेगा आणि लोअर लिमिट इज 0. अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड देन नेक्स्ट हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता या ठिकाणी बघा हे जे व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होतं, या ठिकाणी बघा ओमेगा इंटू पाय बाय ओमेगा होता. सो तो ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल, फक्त पाय राहील या ठिकाणी. इथे कॉस ऑफ ओमेगा इंटू 0, सो हे पूर्ण 0 होईल. नेक्स्ट याच्यामध्ये पण 3 ओमेगा इंटू पाय बाय ओमेगा होतं. सो तो हा ओमेगा ओमेगा कॅन्सल होऊन कॉस 3 पाय राहील आणि या ठिकाणी पण 3 ओमेगा इंटू 0 आहे. सो ते हे 0 होऊन जाईल. सो नेक्स्ट स्टेप आता त्याच्या व्हॅल्यूज डायरेक्टली लिहिणार आहोत. सो इज इक्वल टू ओमेगा अपॉन पाय स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये मायनस 20 अपॉन ओमेगा तो ऍज इट इज राहणार आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये हे बघा हे कॉस पाय आहे. सो कॉस पायची व्हॅल्यू काय येते, -1 येते मायनस कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू पण अगेन 1च येते. सो तो 1 येईल. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. त्यानंतर हे मायनस आणि हा 1 अपॉन 3 ओमेगा
1/3 ओमेगा आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये या ठिकाणी बघा कॉस 3 पाय त्याची व्हॅल्यू पण -1 येते आणि मायनस कॉस 0 दॅट इज 1. सो अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड नेक्स्ट वन इज हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो इज इक्वल टू ओमेगा अपॉन पाय ब्रॅकेटच्या आतमध्ये हे -20 इंटू -1 इज -2 डिवायडेड बाय ओमेगा मायनस इथे 1 इंटू हे -2 आणि डिवायडेड बाय 3 ओमेगा. नेक्स्ट स्टेप येईल इज इक्वल टू ओमेगा अपॉन पाय ब्रॅकेटच्या आतमध्ये हे मायनस प्लस होऊन जाईल आणि 20 इंटू 2 इज 40 अपॉन ओमेगा प्लस या ठिकाणी हे मायनस आणि हे मायनस प्लस होऊन जाईल. सो 2/3 ओमेगा. नेक्स्ट स्टेप आता इथे बघा इथे ओमेगा आहे आणि इथे 3 ओमेगा आहे. सो आपल्याला बेस सेम करून घ्यावा लागेल. सो 3 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया या फ्रॅक्शनला. सो आपल्याला मिळेल इज इक्वल टू ओमेगा अपॉन पाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 120 प्लस 2 डिवायडेड बाय 3 ओमेगा. सो हा ओमेगा आणि हा ओमेगा कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला मिळेल इक्वल टू 120 प्लस 2 इज 122 थ्रू आउट डिवायडेड बाय हा 3 आणि इंटू हा पाय. सो 3 पाय. सो फायनली आपल्याला आय मीन जी काय आहे ती व्हॅल्यू मिळाली आहे इज इक्वल टू 122/3 पाय एम्पियर्स. सो हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके. सो फिफ्थ एक्झाम्पल आहे एन अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय स्मॉल आय इज इक्वल टू 20 sin 100t. फाइंड द मीन व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर ओव्हर द कम्प्लीट पिरियड. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला फंक्शन दिलंय आय दॅट इज 20 इंटू साइन 100t हे फंक्शन आहे आणि तुम्हाला मीन व्हॅल्यू फाइंड आउट करायची कोणाची आय स्क्वेअरची आणि ओव्हर द कम्प्लीट पिरियड. सो आता या ठिकाणी तुम्हाला जे काय आहे तो पिरियड म्हणजे आपण जे म्हणतो ना इंटिग्रेशन जे घ्यायचंय आपल्याला थ्रू आउट कुठल्या इंटरव्हलवरती घ्यायचं तर तो इंटरव्हल पण मेन्शन नाही केला ना. सो आता हे सगळं आपल्याला शोधायचं आहे. तर बघूया आता याचं सोल्युशन. सो गिवन फंक्शन इज स्मॉल आय इज इक्वल टू 20 इंटू साइन 100t. याला आपण इक्वेशन नंबर 1 डिनोट करणार आहोत. आता जसं की मी हिंटमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की साइन एक्स आणि कॉस एक्स हे पिरियॉडिक फंक्शन असतात ओव्हर द पिरियड 2 पाय. ठीक आहे. सो तो त्यांचा पिरियड असतो 2 पाय आणि जर त्या केसमध्ये समजा साइन पी एक्स किंवा कॉस पी एक्स असेल तर त्या केसमध्ये जो काही पिरियड असतो त्यांचा तो कॅपिटल टी इज इक्वल टू काय असतो तो 2 पाय अपॉन पी. सो तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. सो कम्पेअरिंग विथ द स्टँडर्ड टर्म साइन पी टी. सो हिअर पी इज इक्वल टू 100. सो आपल्याला साइन पी टी ह्या फॉर्ममध्ये असेल म्हणजे मल्टिपल एक्स ऐवजी पी एक्स असेल तर त्या केसमध्ये आपण 2 पाय अपॉन पी घेतलं होतं. सो ते पी टी आहे फंक्शन जे आहे ते टी मध्ये आहे त्यामुळे साइन पी टी. सो टीचा मल्टिपल असेल तर त्या केसमध्ये आपण त्याचा जो काही पिरियड आहे तो फाइंड आउट करणार आहोत. सो या ठिकाणी पी ची व्हॅल्यू किती आहे 100 आहे. या ठिकाणी बघा 100 टी आहे. सो पी ची व्हॅल्यू आहे 100. सो पिरियड ऑफ द फंक्शन इज इक्वल टू कॅपिटल टी आणि इज इक्वल टू 2 पाय अपॉन पी. सो हा आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सो याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो 2 पाय अपॉन 100. आता याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल 2 1 जा 2 आणि हे 50 येईल. सो फायनली आपल्याला टी ची व्हॅल्यू काय मिळेल पाय बाय 50. सो आता या ठिकाणी बघा आपल्याला टी ची व्हॅल्यू मिळालेली आहे शिवाय आपल्याकडे फंक्शन पण आहे आणि आपल्याला माहिती आहे की जर पिरियॉडिक फंक्शनचं आपण जर मीन व्हॅल्यू फाइंड आउट करत असेल तर त्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे. सो तो वेगळा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. पण त्याच्या आधी आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की मीन व्हॅल्यू कोणाची फाइंड आउट करायची आहे तर आय स्क्वेअर या फंक्शनची फाइंड आउट करायची. आपल्याला आय दिलेला आहे आणि आय स्क्वेअरची फाइंड आउट करायची. सो आधी आपण आय स्क्वेअर फाइंड आउट करून घेऊया. सो नाव आय स्क्वेअर इज इक्वल टू 20 इंटू साइन 100t आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतलाय आपण. सो आता या ठिकाणी 20चा स्क्वेअर होईल 400 इंटू साइन 100t. ठीक आहे. सो त्याचा स्क्वेअर काय येईल साइन स्क्वेअर 100t. ठीक आहे. सो आता डायरेक्ट त्या अँगलचा स्क्वेअर म्हणजे साइनचा स्क्वेअर होईल. ठीक आहे. सो आता याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे की साइन स्क्वेअर थिटा जो आहे त्याला आपण असं एक्सप्रेस करू शकतो इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2. सो हा जो काही फॉर्म्युला आहे तो पर्टिक्युलर आपण साइन स्क्वेअर 100t याच्यासाठी यूज करणार आहोत. सो हा जो आपला 400 आहे तो ऍज इट इज इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस इथे 2 थिटा आहे. सो म्हणजे 2 टाइम्स होणार आहे तो अँगल. सो तो 200t होईल. 100t ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर ते 200t येईल आणि थ्रू आउट डिवायडेड बाय 2 आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड.
आता या ठिकाणी बघा हा 2 जो आहे तो डिवाइड आहे, सो इथे डिव्हिजन होऊन जाईल. सो इथे आपल्याला मिळेल 200. सो फायनली जी काय आय स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 200 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस 200t. सो आता हे जे काय आहे ते आपण सिम्प्लिफाय करून घेतलं. इथे फॉर्म्युला यूज करण्याचं रिझन हेच की आपल्याकडे इंटिग्रेशनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते सिंपल साइन कॉस याचे इंटिग्रेशन काढण्याचे फॉर्म्युले आहेत. स्क्वेअर वगैरे असतील तर त्या केसमध्ये आपण नाही फाइंड आउट करू शकत, म्हणून आपण ही टर्म काय केली, रिड्यूस केली कॉसच्या फॉर्ममध्ये. सो आपल्याला या ठिकाणी आय स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आहे 200 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस ऑफ 200t. सो आता आय स्क्वेअर मिळालेला आहे आपल्याला, टी या पिरियड जो आहे त्याची व्हॅल्यू मिळाली, दॅट इज π/50. सो आता याचा यूज करून आपण मीन व्हॅल्यू फाइंड आउट करूया फंक्शनची. ओके, द रिक्वायर्ड मीन व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर ओव्हर द कम्प्लीट पिरियड दॅट इज फ्रॉम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू π/50 इज, जो काही स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो आपण लिहितो या ठिकाणी. दॅट इज आय स्क्वेअर मीन इज इक्वल टू 1/b मायनस a इंटिग्रेशन फ्रॉम a टू b आय स्क्वेअर dt. सो आता या ठिकाणी आय स्क्वेअर मीन इज इक्वल टू 1/π/50 मायनस 0 इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/50. आणि या ठिकाणी आय स्क्वेअरचं जी काय व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली ती या ठिकाणी लिहिणार आहोत. दॅट इज 200 इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस 200t dt. आता नेक्स्ट स्टेप जे आहे तर हे जे काही इंटिग्रेशन आहे ते सेपरेट आहे, एकत्रित दिलेलं आहे, तर ते सेपरेट करून घेऊया आणि हा 200 आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. सो आता या ठिकाणी बघा π/50 होतं, सो हा जो 50 आहे तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सो इज इक्वल टू 50/π इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/50. हा 200 इंटू 1 इज 200 आणि 200 इंटू हा कॉस ऑफ 200t, दॅट इज 200 इंटू कॉस ऑफ 200t dt. आता हे जे इंटिग्रेशन आहे ते एकत्र घेतले या दोन फंक्शनचं, सो ते सेपरेट करून घेऊया. सो 50/π स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये हा 200 कॉन्स्टंट बाहेर येईल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/50 dt. ठीक आहे, इथे काहीच नाही, 1 आहे म्हणजे dt येईल, मायनस हा 200 अगेन बाहेर येईल इंटिग्रेशनच्या आणि इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/50 कॉस ऑफ 200t dt. अगेन हे स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो आता हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी. आता नेक्स्ट स्टेप आपण त्याचे इंटिग्रेशन फाइंड आउट करूया. सो इज इक्वल टू आपल्याला मिळेल 50/π स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हा 200 ऍज इट इज राहणार आहे आणि इंटिग्रेशन ऑफ dt दॅट इज t, आणि या ठिकाणी लिमिट येईल 0 लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट असेल π/50 मायनस 200 ऍज इट इज स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉस ऑफ 200t. सो कॉस एक्सचं जे काही इंटिग्रेशन आहे ते साइन एक्स असतं, सो इथे येईल साइन 200t. आणि या ठिकाणी बघा फक्त टी नाहीये तर 200t आहे, म्हणजे मल्टिपल कंपोजिट फंक्शन आहे. सो त्या केसमध्ये आपण काय करतो, टीचा जो काही कोएफिशियंट असेल त्याने आपण त्याला डिव्हाइड करतो. सो या ठिकाणी टीचं कोएफिशियंट आहे 200, सो आपण या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूला 200 ने डिव्हाइड करत आहोत आणि या ठिकाणी जे काही लिमिट आहेत ते सबस्टिट्यूट करतो. सो इट इज 0 हे लोअर लिमिट आहे आणि π/50 हे अप्पर लिमिट आहे. आता नेक्स्ट स्टेप सिम्प्लिफाय करूया. सो इज इक्वल टू 50/π ब्रॅकेटच्या आतमध्ये या ठिकाणी बघा 200 इंटू ब्रॅकेटमध्ये, आता इथे सिंगलटन टी आहे, सो पहिली अप्पर लिमिटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, दॅट इज π/50 मायनस लोअर लिमिट इज 0, हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. देन मायनस या ठिकाणी बघा 200 आहे आणि हा जो 200 डिवाइड आहे तर तो 200 या ठिकाणी बाहेर येईल कारण तो इंडिपेंडंट आहे आपल्या लिमिट्स वरती. सो 200 डिवायडेड बाय 200 आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये फक्त काय राहील, साइन ऑफ 200t. सो साइन ऑफ 200 इंटू पहिल्यांदा आपण अप्पर लिमिटची व्हॅल्यू पुट करतोय टीच्या जागी, दॅट इज π/50 मायनस साइन ऑफ 200 इंटू टीची व्हॅल्यू लोअर लिमिटची दॅट इज 0, ती सबस्टिट्यूट करते. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि फायनली हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. आता या ठिकाणी बघा 200/200 सो ते कॅन्सल होऊन जातील, या ठिकाणी डिव्हिजन होईल. सो 51 जार 1 54 जार 200, सो 4π राहील या ठिकाणी आणि इथे साइन ऑफ 200 इंटू 0 आहे, सो हा साइन 0 होईल. सो नेक्स्ट स्टेप येईल आय स्क्वेअर मीन इज इक्वल टू 50/π ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे 200 जो होता तो तसंच राहिलेला आहे आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये π/50 मायनस 0 होता, सो तो π/50 येईल, मायनस साइन 4π आणि मायनस साइन 0, ते 200 कॅन्सल झाले होते, सो तो 1 होईल. हे ब्रॅकेट कम्प्लिटेड.
आता या ठिकाणी अगेन डिव्हिजन होईल. सो 51 जा 1, 54 जा 200. सो इज इक्वल टू 50 बाय पाय, ब्रॅकेटच्या आतमध्ये ह्याची जी काय व्हॅल्यू येईल ती 4 पाय येईल, मायनस साइन 4 पाय. सो साईनचा कुठलाही अँगल घेतला, पायचा मल्टिपल अँगल, तर तो ऑलवेज 0 येतो आणि साइन 0 इज 0. साईनच्या फक्त पाय बाय 2च्याच व्हॅल्यू 1 - 1 अशा येतात त्या. सो जर नुसतं पाय असेल, साइन पाय n पाय, तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज 0 येते. सो 0 - 0 येईल. म्हणजे फायनली आपल्याला 50 अपॉन पाय इंटू 4 पाय ही व्हॅल्यू 0 होऊन गेली. सो त्या ठिकाणी पाय पाय कॅन्सल होईल. सो फायनली आपल्याला I² मीन इज इक्वल टू काय मिळालं, 200. सो हे झालं आपलं फायनल आन्सर या एक्झाम्पलचं.